वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत दिवाळीनंतर पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। महापालिकेमार्फत दिनांक 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान सुमारे 70,000 चौरस फूट अनधिकृत बांधकाम व अति धोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे। कोणत्या प्रभाग समितीमध्ये कुठे कारवाई करण्यात आली ते आता पाहूया। प्रभाग समिती बी तुळिंज पोलीस स्टेशन ते यशवंत हाईट फेरीवाला कारवाई, नीलकंठ अपार्टमेंट बिल्डिंग मोरेगाव तलावाच्या शेजारी येथे अति धोकादायक व अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकूण 3600 चौरस फूट बांधकामावर कारवाई करण्यात आलेली आहे। प्रभाग समिती सी रशीद कंपाऊंड व गोकुळवाडा वनोठापाडा व जीवदानी कृपाचाल येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकूण 17,400 चौरस फूट बांधकामावर कारवाई करण्यात आलेली आहे। प्रभाग समिती ई नालासोपारा पूर्व येथील 5 मजली महेश्वरी अपार्टमेंट अलकापुरी गणपती गल्ली नालासोपारा पूर्व रेल्वे स्टेशन येथे अति धोकादायक व अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकूण 10,260 चौरस फूट बांधकाम तोडण्यात आलेलं आहे। प्रभाग समिती एफ रिचर्ड कंपाऊंड व अवधूत आश्रम समोर सोपारा फाटा येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरू असून एकूण 4,900 चौरस फूट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। प्रभाग समिती जी पाटीलपाडा चिंचोटी बापाने ब्रिज पासून ते माळजीपाडा पर्यंत व चिंचोटी ते बापाने व जुचंद्र माळजीपाडा ते आर्यन आगरी कट्टा हायवे पर्यंत अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरू असून एकूण 20,600 चौरस फूट बांधकाम निष्कासन करण्यात आलेलं आहे। प्रभाग समिती आय रमेदी चर्च येथे अति धोकादायक बांधकामावर व शेडवर निष्कासनाची कारवाई सुरू असून एकूण 1,050 चौरस फूट बांधकाम तोडण्यात आलेलं आहे। विशेष नियोजन प्राधिकरण विभाग हद्दीतील मौजे टोकरे व मौजे खैरपाडा येथे अति धोकादायक बांधकामावर व शेडवर निष्कासनाची कारवाई सुरू असून एकूण 9,900 चौरस फूट बांधकाम तोडण्यात आलेलं आहे।